सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर शेखर हिराचंद तावरे. मागच्या काही दिवसापासून रोज एक वैद्यकशास्त्रा रिलेटेड जो की आपल्याला निरोगी राहण्यासाठी उपयोगी येईल असा व्हिडिओ टाकण्याचा माझा मानस होता. आजचा विषय मी काल रात्रीच ठरवलेला, पण तो अचानक मी बदललेला आहे. कारण की सध्या मीच थोडासा अनइझी फील करत आहे, कारण की माझ्याही घशामध्ये थोडी खवखव सुरू झालेली आहे. आणि मग आजचा विषय हा असणं अपेक्षित होतं की बाबा असं झाल्यावरती डॉक्टर म्हणून मी स्वतः काय करतो, आयुर्वेदाचा डॉक्टर म्हणून मी स्वतः काय करतो. तर पहिली गोष्ट, आयुर्वेदातील प्रथमोपचार हा मी फॉलो करतो, ज्याने माझा रिकव्हरी पिरियड आहे तो एकदम शॉर्ट 1-2 ते 3 दिवसाचा होऊन जातो. सिव्हिरिटीनुसार तो ठरतो. आणि आजचा विषय हाच आहे की आयुर्वेदिक प्रथमोपचार काय करावेत. तर याचा संदर्भ हा आहे की भैषज्य रत्नावली हा एक आयुर्वेदशास्त्रामधील प्रमुख ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथांमधील नेत्रव्याधी हा अध्याय आहे. आणि त्यातील एक प्रथम श्लोक आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की अक्षिरोग, कुक्षिरोग, ज्वर, प्रतिशाय आणि व्रण यांच्यामध्ये लंघन प्रथम औषध आहे. हे आता आपल्या सामान्य भाषेत मी सांगतो. अक्षिरोग म्हणजे डोळ्याचे रोग, कुक्षिरोग म्हणजे पोटाचे रोग, त्यानंतर ज्वर म्हणजे ताप, त्यानंतर प्रतिशाय म्हणजे सर्दी, आणि त्यानंतर व्रण म्हणजे एखादी जखम. या गोष्टी तुम्हाला झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही लंघन म्हणजे काहीही न खाता उपवास करणे हा त्याच्यावरील प्रथम उपचार आहे. आणि आज मी तोच उपचार माझ्या स्वतःवरती करणार आहे. रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी जी हेल्थ अपडेट आहे किंवा रिकव्हरी आहे ही मी तुम्हाला सांगत जाईल. सकाळी 4 वाजता मला घशामध्ये थोडी खवखव जाणवत होती, आत्ता ती 70% कमी आहे. कारण की मी लंघन तर करतच आहे, त्याचबरोबर घरातील एक मसाल्याचा पदार्थ असणारा लवंग हा कंटिन्यू मी माझ्या तोंडामध्ये ठेवून त्याचा एक भावना माझ्या घशाच्या भोवती देत आहे. त्यामुळे माझा रिकव्हरी पिरियड हा कदाचित लवकर मी रिकवर होईल, जे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगत आहे. धन्यवाद.